माता सिद्धिदात्री देवीची कथा आणि स्वरूप. नवरात्रीचा 9वा दिवस हा माता सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे. ही नवदुर्गेची अंतिम शक्ती आहे आणि सिद्धी, दैवी शक्ती तसेच मोक्ष, मुक्ती देणारी देवी म्हणून तिची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्रीची कथा. सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा कोणतेही ग्रह, तारे किंवा देवता नव्हते, तेव्हा सर्वत्र केवळ अंधार आणि शून्य होते. त्यावेळी आदिशक्ती स्वरूपात असलेली देवी सिद्धिदात्री प्रकट झाली. तिने एका मोठ्या कमळाच्या फुलावर विराजमान होऊन भगवान शिवाचे रूप धारण केले. देवीने तिच्या या रूपातील अर्धा भाग पुरुष, शिव आणि अर्धा भाग स्त्री, शक्ती असा निर्माण केला, ज्यामुळे ती अर्धनारीश्वर म्हणून ओळखली जाते. देवी सिद्धिदात्रीने शिव आणि सर्व देवी देवतांना अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून दिल्या. या सिद्धींमुळेच देवदेवतांना सृष्टीचे कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी योग्य ती शक्ती प्राप्त झाली. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की माता सिद्धिदात्री सर्व इच्छा पूर्ण करणारी आणि अंतिम ज्ञान, मोक्ष देणारी आहे. तिची उपासना केल्याने भक्तांना यश, शांती, आनंद आणि भौतिक सुखांसह आध्यात्मिक सिद्धीही प्राप्त होतात. नवरात्रीच्या अंतिम दिवशी तिची पूजा करून आपण आपल्या जीवनातील सर्व सिद्धी आणि अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी देवीचा आशीर्वाद मागतो. देवीचे स्वरूप. माता सिद्धिदात्री कमळावर विराजमान असते आणि तिचा रंग गुलाबी किंवा लाल असतो. तिच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळाचे फूल असते. तिचे वाहन सिंह आहे. हा दिवस म्हणजे भक्ती, ज्ञान आणि सिद्धीच्या पूर्णत्वाची जाणीव करून देणारा आहे.